ओके. मग मॅम तुम्ही ज्या सर्जरींचा उल्लेख केला, टॉप सर्जरी आणि बॉटम सर्जरी, त्याबद्दल थोडं आणखी डिटेल सांगाल? सो मेल टू फिमेल जर ट्रान्झिशन असेल तर आम्ही म्हणतोय की 1.5 वर्ष तुम्ही हॉर्मोन्स घ्या, 2 वर्ष हॉर्मोन्स घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा की तुम्ही खरंच तुम्हाला सर्जरी करायची आहे का नाही. आणि याचा अर्थ की हे प्रत्येकजण स्वतःसाठी डिसाईड करतं की आम्हाला ही सर्जरी हवी आहे आणि कुठल्या डिग्रीपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी मग तुम्ही फॉर एक्झाम्पल टॉप सर्जरी करतात. टॉप सर्जरीमध्ये ब्रेस्ट इम्प्लांट्स असतात आणि बॉटम सर्जरी असेल तर बॉटम सर्जरीमध्ये वजायनोप्लास्टी होते. वजायनोप्लास्टी म्हणजे एक कृत्रिम योनी तयार केली जाते लिंगाच्या आणि वृषणाच्या स्किन बरोबर. आणि आतड्यांचा सुद्धा कधी कधी जर कमी पडलीच आतडी तर आतड्याचा सुद्धा एक छोटासा तुकडा घेऊन एक कृत्रिम योनी तयार केली जाते. आणि ही सर्जरी मात्र खूप महाग आहे भारतामध्ये अजून सुद्धा आणि ही प्रायव्हेटमध्येच होते. हिचा खर्च म्हणजे कमीत कमी 3.5 लाखापासून पुढे 6.5, 7, 8 लाखापर्यंत जातो. त्यामुळे खूप खूप कमी लोक आहेत जी हे सर्जरी अफोर्ड करू शकतात, ज्यांना हे परवडतं. आणि बाकी जण जे आहेत मग ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे सर्जरीज ठरवतात त्यांना कुठली हवी आहे. मॅम एखादा ट्रान्स मॅन किंवा ट्रान्स वुमन असेल तर ते जेव्हा अशा प्रकारची सर्जरी करतात तर मग तेव्हा त्यांचे जे पार्ट्स असतात म्हणजे आपण ब्रेस्ट पकडूया किंवा वजायना, पीनस असो तर ते दोन्ही बदललं जातं का तो त्यांचा निर्णय असतो? तो त्यांचा निर्णय असतो. जसं मी म्हटले की पहिले म्हणजे नॉट नेसेसरी की प्रत्येकजण जो स्वतःला ट्रान्सजेंडर म्हणून आयडेंटिफाय करतो ते ऑपरेशन करतात. नॉट नेसेसरी, हे काही गरजेचं नाही आहे. ते ॲज आय सेड की त्यांचं मानसिक तयारी, आर्थिक तयारी, त्यांना पाठिंबा काय आहे ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांना स्वतःला काय हवं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. काही जण फॉर एक्झाम्पल म्हणतात की आम्हाला हॉर्मोन्सने आमचं शरीर जेवढं बदललं आहे तेवढं बस झालं, त्याच्यापुढे आम्हाला काही करायचं नाही आहे. किंवा काही जण असं म्हणतात की ठीक आहे आता हॉर्मोन्सने एवढं बदललं आहे पण मला याच्यापेक्षा थोडा जास्त लुक फेमिनिन हवा आहे, तर मग ते चूज करतात टॉप सर्जरी म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट्स करायला. किंवा काही जणांना वजायनोप्लास्टी म्हणजे पूर्णपणे कृत्रिम योनी वगैरे असं काही प्रकार नको आहे, त्यांना फक्त हवं आहे की माझा हा लिंग काढला पाहिजे, तर त्यांना फक्त ते तेवढीच ऑपरेशन आपण ते चूज करतात. प्रत्येकाचं मेडिकल असेसमेंट केल्यानंतर त्यांना काय हवं आहे आणि त्यांना मेन म्हणजे किती काय परवडतंय. कारण का अजून ह्या सर्जरी ज्या आहेत ज्यांना आपण जेंडर अफर्मिंग सर्जरी असं म्हणतो किंवा आधी त्यांना सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी असं म्हणायचे, हे काही अजून सरकारकडनं फ्री कुठली सर्जरी नाही आहे. काही हॉस्पिटल्समध्ये आहे. आणि आता गोष्ट पण चालू आहे की आयुष्यमान भारत थ्रू एक पॅकेज तयार केला पाहिजे जेणेकरून ट्रान्सजेंडर तृतीयपंथी समाजाला ह्या सर्जरी सरकार थ्रू मोफत मिळायला हव्या. हे अग्री झालेलं आहे पण अजून त्याची इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी काही झाली नाही आहे. फार थोड्या हॉस्पिटल्समध्ये हे होतं पण बाकी सगळं प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्येच होतं. तर काही जण स्वतःसाठी ठरवतात ते की त्यांना किती लेवलपर्यंत सर्जरी हवी आहे आणि मग ते डिसाईड करतात. तो त्यांचा आणि त्यांच्या डॉक्टरचा डिसिजन असतो. अच्छा, मग ज्या ट्रान्स वुमन असतात त्यांची समजा सर्जरी केली आणि त्यांनी लिंग आणि ब्रेस्ट दोन्हींची सर्जरी केली, मग यानंतर जशी एखादी स्त्री असते, नॉर्मल स्त्री जिला पिरियड्स येतात, प्रेग्नन्सीच्या गोष्टी असतात, तर मग ते होतं का? म्हणजे थोडक्यात लिंग परिवर्तन पूर्णपणे करणं शक्य आहे का? आता तरी सध्या नाही आहे. म्हणजे बेसिकली जर एक तुम्ही जसं म्हटलात जर मेल टू फिमेल जेंडर अफर्मिंग सर्जरी असेल तर अजून तरी गर्भाशय आणि ओव्हरीज जे प्रेग्नन्सीसाठी लागतात त्यांचं ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही. त्यामुळे ट्रान्स विमेन फॉर एक्झाम्पल त्यांना दे कॅनॉट बिकम प्रेग्नंट किंवा त्यांना पाळी नाही येत. त्यांना एक योनी तयार करून घेता येते आणि ज्याने थ्रू त्यांना संबंध पण ठेवता येतात, पण त्याच्या पुढे नाही असं. पण काय म्हणतो मातृत्व हा ही जी भावना आहे ही मला तरी असं वाटतं, माझ्याकडे इतके सगळे क्लायंट्स आहेत ज्यांनी इतके सुंदरपणे मुलांचं संगोपन केलं आहे आणि ते ट्रान्स विमेन आहेत. गौरी सावंत आपल्याकडे आहे ज्या एवढ्या आदर्श त्यांनी दाखवलेला आहे की कसं एक ट्रान्स वुमन असून हा एक लेबल लावला म्हणून तो आई होऊ शकत नाही, हे चुकीचं आहे खरं.
त्यांच्यामध्ये जे फिलिंग्स आहेत ते एका स्त्रीचेच फिलिंग्स आहेत, आई होण्याची फिलिंग्स आहेत. सो आय बिलीव्ह दॅट दे कॅन बिकम, दे आर केपेबल ऑफ बिकमिंग गुड मदर्स. मग मॅम भारतात किंवा मग स्पेसिफिकली पुणे, मुंबई शहरात असे सर्जरी करून मिळणारे हॉस्पिटल्स कोणते आहेत जिथे प्रायव्हेटली पण करू शकतो किंवा सरकारद्वारे केलं जातं? आता महाराष्ट्रामध्ये तर आय थिंक सायन हॉस्पिटल मुंबईमध्ये ह्या सर्जरीज होतात, पण त्यांना वेटिंग टाईम खूप आहे. ऑलमोस्ट 3 ते 6 महिने तिथे लाईन म्हणजे रजिस्टर व्हावं लागतं आणि तेवढं थांबावं लागतं. मॅम आपण बऱ्याचदा पाहतो की माध्यमांमध्ये असो, सोशल मीडियावर असो, सगळीकडे ट्रान्स वुमॅन हा जास्त चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल उघडपणे बोललं जातं, पण ट्रान्स मॅनबद्दल फार कमी बोललं जातं. तर मग ट्रान्स मॅनची जी ट्रान्झिशन प्रोसेस आहे ती कशी असते मग? ही गोष्ट तर खरी आहे ॲक्च्युली की ट्रान्स विमेन जास्त विजिबल आहेत पब्लिक स्पेसमध्ये आणि ॲडव्होकसी स्पेसमध्ये सुद्धा. जरी आपण बघितलं की सरकारबरोबर त्यांच्या गरजांबद्दल बोलत असतील तर ते जास्त ट्रान्स वुमेन असतात. आणि ट्रान्स मेन हॅव ऑलवेज बीन अ व्हेरी सायलेंट मायनॉरिटी. एवढं त्यांची विजिबिलिटी नाही आहे, एवढे पुढे पण ते येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी डॉक्टरांना खूप कमी कल्पना असते. ट्रान्समेनचं जे ट्रान्झिशन असतं ते स्पेसिफिकली इंजेक्शन्स थ्रू असतं आणि जसं त्यांचं ट्रान्झिशन ट्रान्सवुमनचं असतं तसं त्यांनाही ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष सांगितलं गेलं आहे की हॉर्मोन्स घेऊन मगच पुढे जाऊन सर्जरीबद्दल विचार करायचा. आणि ट्रान्समेनची सर्जरी तर अजून महाग असते. म्हणजे जर आपण बॉटम सर्जरी म्हटलं गेलं तर ते ऑलमोस्ट 5 ते 15 ते 20 लाखापर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळे भारतामध्ये खूप कमी असे ट्रान्समेन आहेत ज्यांनी ही पूर्ण सर्जरी केलेली आहे. मोस्ट ऑफ द टाईम जर आपण बघतो तर ट्रान्समेन सर्जरी फक्त टॉप सर्जरीसाठी ऑप्ट करतात. खूप ट्रान्समेन असेही आहेत जे फक्त बाइंडर्स वापरतात. बाइंडर्स म्हणजे असे टाईट ब्राज असं आपण म्हणू शकतो किंवा असतात जेणेकरून ब्रेस्ट एवढे दिसत नाहीत किंवा विजिबल होत नाहीत. आणि मोस्ट ऑफ द टाईम जी ट्रान्समेन सर्जरीज ऑप्ट करतात ती टॉप सर्जरीसाठी असते, जिथे त्यांची छाती काढली जाते, ज्याला आपण मॅस्टेक्टोमी म्हणतो. तर ती काढली जाते आणि एक जास्त मॅस्क्युलाइन चेस्ट, एक पुरुषी छाती त्यांना हवी असते. आणि जी सर्जरी असते ती सर्जरी खूपच कॉम्प्लिकेटेड असतात. त्याचे 3-4 स्टेप्स असतात, ऑलमोस्ट 3 स्टेप्स असतात. भारतामध्ये खूप कमी सर्जन्स आहेत जे ट्रान्समेन सर्जरी व्यवस्थित करतात आणि त्यामुळे ह्या सर्जरीचं प्रमाण पण खूप कमी आहे. पण आता त्याच्यावर डॉक्टर्स पण काम करतायत आणि शिकतायत. फॉर एक्झाम्पल एम्स न्यू दिल्ली जे भारताची नंबर 1 टर्शरी केअर युनिट आहे, तिथे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सजेंडर हेल्थ असं डिपार्टमेंट उघडलं गेलं आहे. आणि ह्या सेंटर थ्रू डॉक्टर्सला पण शिकवलं जात आहे, म्हणजे प्लास्टिक सर्जन्सला, एंडोक्रिनॉलॉजिस्टला म्हणजे जे हॉर्मोन्सची ट्रीटमेंट देतात, प्लास्टिक सर्जन्सला की ही शस्त्रक्रिया कशी करायची. आणि आंतरराष्ट्रीय एक्सपर्ट्स आणून त्यांना शिकवलं जात आहे, जेणेकरून जास्त डॉक्टर्स ही सर्जरी व्यवस्थित कॉन्फिडेंटली करू शकतील. पण आणि ट्रान्समेन सर्जरीसुद्धा त्याचे मल्टिपल लेवल्स असतात. त्याच्यामुळे काउन्सलिंग आणि एक्सपेक्टेशन सेटिंग की तुम्ही ह्या सर्जरीपासून तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि तुम्हाला काय मिळू शकतं हे डिस्कशन्स करणं खूप गरजेचं असतं. ओके. मग मॅम जेव्हा एखादी स्त्री ट्रान्स मॅन बनते तेव्हा मग या सर्जरीनंतर जसे की तुम्ही सांगितलं हार्मोनल चेंजेस वगैरे केले जातात तिच्यामध्ये, तर मग त्यांना पुरुषांप्रमाणे दाढी मिशा? हो, आधी सर्जरी नाही होत, आधी हॉर्मोन्स होतात आणि हे हॉर्मोन्स घेतल्याने त्यांना दाढी मिशा येतात. या आवाज पण त्यांचा बदलतो. त्यांच्यामध्ये पण हा प्रॉब्लेम होतो की जे ओव्ह्युलेशन आपण म्हणतो, शरीरात जे अंड तयार होतं, ही प्रक्रिया बंद होते. त्यामुळे सगळ्या ट्रान्समेन असो ट्रान्सवुमेन असो त्यांच्याबरोबर डॉक्टर्सने हा डिस्कशन केला पाहिजे की ह्या हॉर्मोन्स घेतल्याने किंवा ही शस्त्रक्रिया केल्याने तुमच्या रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल म्हणजे तुम्हाला जर मुलं हवी असतील तुमचे स्वतःचे तर ते पॉसिबल नाही आहे. तर त्याच्या आधी तुम्ही तुमचे स्पर्म म्हणजे शुक्राणू किंवा एग्ज म्हणजे तुम्ही प्रिझर्व करू शकता, जेणेकरून पुढे जाऊन
अच्छा, म्हणजे एखादी स्त्री जेव्हा ट्रान्समॅन बनते त्यानंतर ती प्रेग्नेंट नाही राहू शकत थोडक्यात. जर ती हॉर्मोन्स रेग्युलरली घेत असेल आणि जर तिने बॉटम सर्जरी केली असेल ज्याच्यामध्ये गर्भाशयाचं ऑपरेशन झालं असेल अच्छा. तर मग तिला दिवस नाही राहू शकत. ओके. असे काही केसेस आहेत फॉर एक्झाम्पल ट्रान्समॅनमध्ये जिथे त्यांनी ट्रीटमेंट घेतली आहे पण त्यांचा गर्भाशय होता म्हणून त्यांनी नंतर एक चान्स घेतला त्यांच्या पार्टनरसोबत मूल होण्यासाठी एक चान्स घेतला आणि दे कॅरीड दॅट प्रेग्नन्सी. हो, आय थिंक केरळमध्ये केरळमध्ये एक केस आहे, परदेशात पण असे केसेस आहेत. पण टिपिकली जेव्हा तुम्ही हॉर्मोन्स रेग्युलरली घेत असाल 6 महिने 1 वर्ष तर हळूहळू तुमच्या शरीरामध्ये जे अंडे तयार होतात त्यांची प्रक्रिया बंद होते.